प्रशासकीय मान्यता मिळाली, कार्यारंभ आदेश मिळाला, मात्र तरी देखील लिफ्ट सुरू होईना, अशीच काहीशी परिस्थिती धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे रुग्णालयाची झाली आहे। त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचं चांगलेच हाल होत असल्याचे दिसून आलं आहे। याबाबत हिरे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की लिफ्ट सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचा पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला, मात्र दिरंगाई का होत आहे हे आम्हाला देखील ठाऊक नसल्याचं त्यांनी सांगितलं। तर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रॉनिक विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की 6 महिन्यांपूर्वी कामाचं टेंडर निघालं, 5 महिन्यांपूर्वी कामाचा कार्यारंभ आदेश मिळाला, मात्र लिफ्टचं काम करत असताना सर्वच गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। याबाबत लिफ्ट सुरू करण्यापूर्वी आणि लिफ्ट सुरू झाल्यानंतर 2 प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे रुग्णांच्या हिताचा विचार करता 31 ऑक्टोबरपर्यंत 6 लिफ्ट सुरू होणार असल्याची माहिती कंत्राटदाराने दिली आहे। भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी धुळे जिल्ह्यासह जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील रुग्ण देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपचारासाठी दाखल होतात। या रुग्णालयाला एकूण 18 लिफ्ट आहे, त्या सर्व आजच्या घडीला बंद अवस्थेत आहे। त्यांचं काम सुरू करण्यात आलं आहे। शासनाच्या सुमारे 2.25 कोटी रुपये निधीतून या लिफ्टचं काम केलं जात आहे। तांत्रिक बाबींमुळे उशीर होत असल्याची माहिती समोर आली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।